लवकरच तुम्हाला विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत ते त्या काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थ आहेत। आता जी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये काँग्रेसच्या जास्त जागा आल्यामुळे त्यांना नाना पटोलेंचं वर्चस्व त्या ठिकाणी सहन होत नाही आहे आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार तुम्हाला लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केलेले दिसतील आणि आमच्या ट्विटला काहीतरी अर्थ आहे म्हणून मी ट्विट केलंय। रोहित पवार असं म्हणतायत की अजित पवार यांच्यावरती दबाव आहे आणि ते कमळ या चिन्हावरती कोण म्हणतं? रोहित पवार। मला माझ्या लायकीच्या लोकांबद्दल प्रश्न विचारत चला, मी त्यांना उत्तर द्यावं एवढा तो व्यक्ती काही मोठा नाही, शेवटी गल्लीतला नेता आहे। काल मंत्रिपदाची शपथविधी पार पडला, तुमच्या आज तुम्हाला मिळेल सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिवस सुरू होतो आहे आणि यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे त्यावर सविस्तर बोलतील। वडेट्टीवार असं म्हणतायत राष्ट्रवादी आणि शिंदेगड या सगळ्यांचे मिळून 40 आमदार परत येतील। मी तेच म्हणतोय की ते विरोधी पक्षनेते असल्यामुळे विरोधात बोलणं त्यांचं कर्तव्य आहे, मात्र थोड्या दिवसात तेच भाजपमध्ये गेलेले दिसतील तर त्यात नवल वाटून घेऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।